नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाण्याची बर्फी. तुम्ही कधी बघितले का आणि कधी खाल्ले का? आणि मी कधी बघितले नाही आणि खाल्ल्याने नाही, मी पहिल्यांदाच करते आहे. मी एक उपवासाची बर्फी करण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा एका बॉयलमध्ये पाणी घ्यायचं आणि चांगला नॅपकिन त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. स्वच्छ नॅपकिन बुडवून घ्यायचा आणि तो पिळून घ्यायचा आणि त्याच्यावरनी त्या नॅपकिनने आपल्याला फक्त साबुदाणा पुसून घ्यायचा आहे. आता नॅपकिनवरती साबुदाणा ओतायचा आहे आणि चांगला चोळून घ्यायचा आहे आणि त्याचा साबुदाण्याचा स्टार्च निघून जातो. धूळ वगैरे असेल तर ते निघून जाते आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि साबुदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत, हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर साबुदाणा थंड होऊन द्यायचा आहे. साबुदाणा थंड झाल्याने मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो चाळणीने चाळून घ्यायचा आहे. चाळणीने चाळून घेतल्यानंतर 2 चमचे तुम्हाला कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि साबुदाण्याचं हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाऊण लिटर दूध घ्यायचं आहे, अर्धी वाटी दूध पावडर घ्यायची आहे, केसर घालायचं आहे आणि इलायची पूड घालायची आहे आणि 1 वाटी साखर घालायची आहे. दूध तुम्हाला अगोदर आटवून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं उकळून द्यायचं आहे. मिश्रण उकळल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण इथपर्यंत आटवायचं आहे की ते मिश्रण स्वतःहून कढई सोडायला लागेल. आणि आता हे बघा, मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर एका प्लेटला तुम्हाला तूप लावायचं आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच वड्या तुम्हाला ह्या सेट करायच्या आहेत आणि सेट केल्यानंतर 5-10 मिनिटांनी तुम्हाला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. वड्या काढायला खूप वेळ लागतो. वड्या पूर्ण थंड झाल्यावर 2 तास तरी लागतात. 2 तासानंतर तुम्ही वड्या काढू शकता, लगेच काढू शकत नाही आहे. आता हे सेट होऊन द्यायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि 10 मिनिटानंतर ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावर तुम्ही क्लिक करा, तिथं जाऊन तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. आणि बघा, आपण आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं सेट करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि वड्या कट केल्यानंतर तुम्हाला तेव्हाच गार्निशिंगला ड्रायफ्रूट टाकायचे.